डिसेंबरला कमिशनिंगची प्रक्रिया सुरू झाली, तिथे सगळे राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते। 11 तारखेला सुरक्षा कक्ष उघडला, तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान 17C भाग 2 ची प्रत प्रत्येक बूथ एजंटकडे उपलब्ध असते, प्रत्येक बूथ एजंटकडे, प्रत्येकाकडे। पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय, आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून। खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे। या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं। आपण राजद्रोह नेहमी म्हणतो, राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे। आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये। अजून मुद्दाम मी सविस्तर सांगतोय, एक अजून आरोप लावला, म्हणाले समान मतं मिळाली। आता 7-8 हजार उमेदवार आहेत, त्यातल्या काही उमेदवाराला समान मतं मिळतात, ही पहिल्यांदा मिळाली का? 2014 मध्ये आपण जर बघितलं तर 59 मतं घेणारे कोथरूडमध्ये प्रसाद साळुंके होते, घाटकोपरला दिनेश शेलार होते, मलबार हिलला सलीम पठाण होते। 84 मतं घेणारे 4 उमेदवार होते, 105 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 120 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 208 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 433 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 462 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 1219 मतं घेणारे 3 उमेदवार होते। पण तुम्ही सांगितलं नाही नाही सारखे मतं कसे मिळू शकतात? मग म्हणाले एक सिरीज कशी? म्हणून मग मी पुन्हा 2014 ची मतं आणली। या ठिकाणी 11,000 या सिरीज मध्ये पिंपरीचे कांबळे होते, संभाजीनगरचे जगताप होते, सावनेरचे डोंगरे होते, नवापूरचे वळवी होते, इगतपुरीचे खाडे होते, भंडाऱ्याचे फुलेकर होते, भिवंडीचे अन्सारी होते, श्रीवर्धनचे कोनबाग होते, तिवसाचे लवाळे होते, परभणीचे प्रताप देशमुख होते। 23,000 सिरीज मध्ये 17 होते, 24,000 सिरीज मध्ये 20 होते, 44,000 सिरीज मध्ये 19 होते। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता खरं म्हणजे हे जे काही आपण सांगतो, अगदी 254 मतं एक्झॅक्ट घेणारे देखील 6 उमेदवार होते। खरं तर आपण एक अजून शोध लावला, म्हणाले काही ठिकाणी जे ईव्हीएम मध्ये जिंकलेत ते पोस्टल मध्ये कसे हारले आणि पोस्टल मध्ये जिंकलेत ते ईव्हीएम मध्ये कसे हारले? नेहमीच होतं नानाभाऊ, आपल्याला तर माहिती आहे। नेहमी नानाभाऊ तुमचं नाव याकरता घेतो, तुम्ही समोर बसले, जे बोलले त्यांना हे उत्तर आहे। आता आपण बघा 2019 साली आपले शहाजी बापू त्यांना ईव्हीएम मध्ये त्यांना पोस्टल मध्ये 701 मतं होती, अनिकेत देशमुख यांना 1008 मतं होती, पण शहाजी बापू जिंकले। आपण जर बघितलं तर हरीश पिंपळेंना 287 मतं होती, राठींना 306 मतं होती, हरीश पिंपळे 1910 मतांनी जिंकले। मनोहर चंद्रिका पुरेंना 488 मतं होती, राजकुमार बडोलेंना 576 मतं होती, पण मनोहर चंद्रिका पुरे जिंकले आपल्या गोंदिया जिल्ह्यातले। रईस शेख यांना 6 मते होती, रुपेश म्हात्रेंना 956 मतं होती, रईस शेख 956 मतांनी जिंकले। आणि आपण जर बघितलं तर अशाच प्रकारे आता माननीय नाना पटोले साहेब, रोहित पवार साहेब, साजिद पठाण साहेब, मंदाताई म्हात्रे, संजय गायकवाड असेच जिंकले। त्याच्यामुळे हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे, तेच झालं नांदेडमध्ये, सेम, काही वेगळं नाही झालं। आणि ईव्हीएमच्या संदर्भात तुम्हाला थोडी हिस्ट्री पण मला सांगितली पाहिजे, कारण इतकं ईव्हीएम चाललंय। 6 ऑगस्ट 1980 रोजी ईव्हीएमचं पहिलं सादरीकरण झालं। 19 मे 1982 रोजी
निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला. कधी? 82 ला. 98 ला 16 विधानसभांमध्ये त्याचा वापर झाला. 99 ला 46 लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा वापर झाला. 2004 ला पहिल्यांदा देशातल्या सगळ्या लोकसभांमध्ये त्याचा वापर झाला. आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर सरकार कोणाचं आलं? मनमोहन सिंगांचं. अटलजींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं. आणि मग पुन्हा 2009 मध्ये देखील त्या ठिकाणी त्या ईव्हीएमचा वापर झाला. पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार आलं. आणि 2014 मध्ये मोदीजींचं सरकार आल्याबरोबर ईव्हीएम वाईट. आता एक अजून नरेटिव्ह, ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने, आता हे पुन्हा बघा, आपल्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आलं तर उत्तम, आणि विरोधात आलं की सर्वोच्च न्यायालयावर देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो. असं आहे, किती पिटिशन निकाली निघाली आहेत माहिती ईव्हीएमच्या विरुद्ध? 2001 AIADMKची, 2004 मायकल फर्नांडिस याच्या विरुद्धची, 2009 CP जोशी, 2010, 2012, 13, मी सगळं सांग, 14, 17, 18, 18 ला 3, 19 ला 3, 20 ला 1, 22 ला 1, 22 ला 2, आणि याच्यामध्ये 2023 ला तुम्ही जी म्हणता ना की जी पिटिशन 2 तासात निघाली, ती का निघाली? याकरता निघाली की त्याच्या आधी एक सविस्तर एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता, आणि सुप्रीम कोर्टाने निकालाकडे पॉइंट आउट केले की निकाल वाचा, रोज रोज आमच्याकडे येऊ नका. 2023 ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही याचिका दाखल झाली होती. आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आता मुख्य आहेत, आणि न्यायमूर्ती दीपांकता जे आपल्याकडे मुख्य होते, यांनी 26 एप्रिल 2024 रोजी निकाल दिला. याच्यामध्ये 62 वकिलांनी आपली बाजू मांडली, आणि ही पूर्ण बाजू त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली. आणि त्यानंतर सविस्तर हा जो निर्णय आहे ना, हा आपण वाचून बघा. ऑन एव्हरी टेक्निकल पॉइंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक जे जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की CCTV फुटेज वगैरे ते जाऊ नये, मी सगळ्याच्यात जात नाही. आणि एवढंच नाही, आपण बाहेर बोलतो, निवडणूक आयोगाने सर्व